नमस्कार, आवाज इंडिया में आप सभी का स्वागत है। मैं हूं सीमा। महाराष्ट्र के जलगांव में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के दौरे के दौरान सियासत गर्मा गई। शरद पवार गुट की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने किसानों की कर्ज माफी को लेकर जोरदार विरोध किया। फडणवीस जब एयरपोर्ट से कार्यक्रम स्थल की ओर बढ़ रहे थे, तभी उनके काफिले को काले झंडे दिखाए गए। प्रदर्शनकारियों ने सरकार पर किसानों की अनदेखी का आरोप लगाया। इस विरोध के बीच एकनाथ खड़से कार्यक्रम में मौजूद रहे। हालांकि वो सरकार के कुछ फैसलों से असहमत हैं। खड़से ने कहा कि विरोध करना विपक्ष का काम है, लेकिन सरकार ने भी कई काम किए हैं। उन्होंने इशारों में प्रदर्शन को राजनीति से प्रेरित बताया। फिलहाल जलगांव की ये घटना किसानों की कर्ज माफी के मुद्दे को फिर से चर्चा में ले आई है। मात्र सरकारने सत्तेत आल्यानंतर कुठल्याही प्रकारचं आश्वासन हे पाळलं नाही। या उलट 2023 ला शासनाने GR काढला होता, एप्रिल मे 2023 ला, की शेतकऱ्यांना हेक्टरी 2000 मदत करणार। त्यानंतर 2024 मध्ये शासनाने सुधारित GR काढला 1 एप्रिल 2024 ला, की आम्ही हेक्टरी 3000 शेतकऱ्यांना मदत करणार। आणि त्यामुळे आता जेव्हा शेतकऱ्यांचं केळीचं आणि इतर पिकांचं नुकसान या सगळ्या पावसामध्ये झालं मागच्या काळात, तेव्हा शासनाने हेक्टरी वाढीव मदत देणं गरजेचं होतं। मात्र शासनाने पुन्हा एकदा नियम लागू केला की ती मदत 2023च्या GR नुसार म्हणजे हेक्टरी फक्त 2000 मदत करण्यात येईल। त्यामुळे शेतकरी हा हलाखीच्या परिस्थितीत असताना अजूनच हलाखीत जाणार आहे। शेतकऱ्याला मारण्याचं धोरण हे भाजप सरकारने ठेवलंय। हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे। मटेरियलचे भाव बघा, बियाण्याचे भाव बघा, सगळे भाव बघा। आज कापसाला भाव नाही, मक्याला भाव नाही। हे सरकार एक नंबरच्या नालेच सरकार आहे। त्याच्यासाठी हा फसवणूक लोकांना फसवतो, त्याच्या निषेध करण्यासाठी आम्ही इथे शेतकरी बांधव जमले आहेत आणि हे पोलीस पुढे करून आमच्या आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत। हे सरकार राहणार नाही। या सरकारने सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या उतारा कोरा करू, हा महाराष्ट्र आहे, पुणे शाहूंचा आहे, यांना कोरा केल्याशिवाय राहणार नाही, हेच आम्ही सांगतोय। यांनी निवडणुकीच्या काळामध्ये शेतकरीचा उतारा कोरा करू अशी घोषणा केली होती। निवडून आल्यानंतर त्याच्यावर शेतकऱ्यांच्या याच्यावर काहीच ते बोलत नाही। तर आमची मागणी शरद पवार गटाची हीच आहे की त्यांनी उतारा कोरा करावा शेतकऱ्यांचा। एक वार्ताहर बंधूंना आमची एक विनंती आहे, दर 7 मिनिटाला एक आत्महत्या होते शेतकऱ्याची। दर 7 मिनिटाला 10,000 रुपये कपाशीचा भाव होता, 5-6,000 रुपये सुद्धा कपाशी गेली नाही। मक्याला 2100-2200 रुपये भाव होता, 2500 रुपये तुमचा याचा भाव आहे। अत्यंत अडचणीत हा शेतकरी आहे। बियाण्याचे मागचे विम्याचे पैसे मिळालेले शेतकऱ्यांना, ज्वारी खरेदी बंद आहे आणि खोटे आश्वासन दिले, कोरा करतो कोरा करतो कोरा करतो। फडणवीस साहेबांनी स्वतः व्हिडिओ तयार करून भाषणामध्ये सांगितलेलं आहे, पण अजूनपर्यंत काही कार्यवाही नाही। आणि आता म्हणतायत आमच्याजवळ पैसे नाहीत, आमची आर्थिक परिस्थिती डबघाईस गेली सरकारची, तुम्ही त्याची घोषणा करायला नको होती। आमच्या शरद पवार साहेबांनी 71,000 कोटीची कर्जमाफी एका झटक्यात दिली होती। उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले, एका झटक्यात मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी दिलेली होती। फडणवीस साहेब सांगतात, फडणवीस म्हणतोय साहेब, फडणवीस साहेबांनी अजूनपर्यंत काही खुलासा दिला नाही। ते म्हणतात आमच्याकडे पैसे नाहीत, आमची परिस्थिती डबघाईची आहे। लाडक्या बहिणींना फक्त देत होते त्यावेळेला, निवडणुकीपुरतं लाडक्या बहिणींना पैसे दिले, आता त्यांनाही देखील पैसे द्यायला नाहीये। हे आमची विनंती आहे सरकारला की आम्ही महायुती सरकारचा धिक्कार असो आणि निषेध करतोय, आम्हाला कर्जमाफी झालीच पाहिजे। पोलीसवाला त्रास देतो की मला माहिती नाही, पण या राज्यामध्ये गेल्या 2 वर्षापासून कॉन्ट्रॅक्टरांचं हजारो कोटी रुपये देणं बाकी आहे। हे राज्य दिवाळखोरीमध्ये आहे। या राज्याकडे विकासासाठी पैसा नाही, नुसते घोषणा करतात आणि घोषणा करत असताना प्रत्यक्ष जे कामं झालेले आहेत कॉन्ट्रॅक्टरचे, त्यांचा बाकी पैसा सरकारला देता आला नाही। आणि मग या संदर्भामध्ये असे कॉन्ट्रॅक्टर रस्त्यावर आता यायला लागलेले आहेत। मला अशी अपेक्षा असते नेहमीच की कोणते तरी मंत्री किंवा माननीय मुख्यमंत्री ज्यावेळेस या जिल्ह्यामध्ये येतात आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री, तर या जिल्ह्यासाठी काहीतरी देऊन गेलं पाहिजे, काहीतरी मिळालं पाहिजे आमच्या पदरामध्ये। एखादी मोठी घोषणा झाली पाहिजे, एखादा प्रकल्प आला पाहिजे, एखादं विकासाचं काम आलं पाहिजे। पण दुर्दैवाने देवेंद्रजी या ठिकाणी ज्या वेळेस आले त्या वेळेस ते येऊन खाली आता आम्हाला परत जावं लागलं। आमच्या जिल्ह्यासाठी काहीही माननीय मुख्यमंत्री आल्यानंतर पदरामध्ये पडलं नाही। भेट माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर माझी भेट होणार होती, ही काही खरं नाही आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी ज्या ठिकाणी उपस्थित राहिलो, जर औपचारिकरित्या त्या ठिकाणी भेट झाली तर भेट घ्यावी असा माझा प्रयत्न होता। आता हा कार्यक्रम जो आहे तो शासकीय कार्यक्रम नव्हता, आज संघाच्या माध्यमातून कार्यक्रम केलेला होता आणि या कार्यक्रमासाठी आम्ही उपस्थित होतो।
क्रांतीवीर ख्वाजा नाईक यांच्या स्मारकाच्या संदर्भामधला कार्यक्रम असल्यामुळे यामध्ये फार मोठी राजकीय चर्चा किंवा काही अन्य चर्चा होईल अशी अपेक्षाच नव्हती.